ठीक आहे, ठीक आहे, मी करतो. बाबा असे एकटे बसले आहात? अरे काय नाही, झोपच येत नाहीये. ते म्हणतात ना, म्हातारपणी झोप कमी होते, तसंच असेल काहीसं. पण तुम्ही तर अजून यंग आहात. हा. काय झालंय? अरे खरंच काही नाही. अरे माझ्याशी खोटं बोलणार? बस इकडे वर बस. असं काय बघताय? जसं बाबांना मुलांच्या मनातलं कळतं तसं मुलांना सुद्धा बाबांच्या मनातलं कळतं. कसली काळजी वाटतेय? काही नाही, आता तू आहेस ना, तर सगळं ठीक होईल. ठीक होईल म्हणजे काय झालंय? काही नाही रे, अशी मनाची ना विचित्र घालमेल होते, काळजी वाटत राहते. काहीतरी काहीतरी विपरीत होणार आहे असं, अशी भीती वाटत राहते. पण असं का वाटतंय? काय झालंय? नाही, अजून तरी काही नाही. ए, आपल्या युवराजने बऱ्याच दिवसात काही गोंधळ घातलेला नाही आणि त्याचा एकंदरीत स्वभाव बघता ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, अशी भीती वाटते मनात. मला नीट कळलं नाही. म्हणजे? ते म्हणजे एवढे दिवस मला आपलं वाटत होतं की युवराज एकदा कामाला लागला की माझी सगळी काळजी मिटेल, सगळं काही व्यवस्थित होईल. पण आता तो इतकं छान काम करतोय हे बघून विश्वास बसत नाहीये माझा. मला मला खरं खरं सांग केदार, युवराज ऑफिसमध्ये सगळं काम अगदी जबाबदारीने करतो ना? म्हणजे हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं ताई सांगू शकेल ना? अरे पण तू सुद्धा असतोस ना त्याच्यासोबत, एकत्रच काम करता ना दोघं. हां, सांग तुला तुला काय वाटतं? शिकतोय हळूहळू. हो ना. नाही असं असेल तर काय उत्तमच आहे. अरे पण खरं सांगू का, एक खतखत जाता जात नाही आहे मनात. माझ्याकडे आज सगळं काही आहे, पैसा आहे, नाव आहे, एक चांगलं कुटुंब आहे. पण युवराजच्या बाबतीमध्ये एक बाप म्हणून मी कमीच पडलो आहे. त्याच्यातून चांगला माणूस घडवू शकलो नाही, ही खंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मनात राहणार माझ्या.